नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सॅटर्डे आणि आज आहे ना बरेच आगमन आपल्याला बघायला भेटणार आहे गणसंकुलमधून. तेच थोडं आम्ही लेट झालेलो आहे. तर आता बघू कोणत्या कोणत्या मूर्त्या कोणत्या गणपती बाप्पा आपल्याला बघायला भेटतात. तेवढ्यात बरेच मूर्त्या गणसंकुलमधून निघणारे आणि पूर्ण पुढे आहे ना क्राऊड आहे एकदम. बघूया आपण कसं काय, जेवढं शूट करता येईल तेवढं आपण शूट करूया. तेच मित्रांनो बघू शकता आगमनाचा क्राऊड पूर्ण पॅक झालेला आहे रोड. आता मूर्ती निघणार आहे थोड्या वेळात, बघू शकता. आज इंडिपेंडन्स डे आहे. इथं बघा आपला तिरंगा, इंडियन फ्लॅग. अरे पण ते आतमध्ये येत ना अजून. जय श्रीराम. फुल क्राउड देख सकते हैं. झालेला आहे त्यामुळे आता थोडं थांबवले. आजचा शेवटचा गणपती आहे. राजा नहीं है पागल.
तर मित्रांनो 2 गणपती बाप्पांचे दर्शन केले आपण, मुंबईचा लंबोदर आणि कुर्ल्याच्या महाराजा. आता इथं पुढे जाऊन एक मूर्ती उभी आहे, कोणता गणपती बाप्पा आता आपण जाऊन बघूया. लेट्स गो. फुल क्राऊड आहे आज इंडिपेंडन्स डे, वापस एवढा क्राऊड. आता पुढे एक गणपती बाप्पा आम्ही मिस केला, पण तो पुढं उभा आहे, बघूया आपण पुढं जाऊन शूट करूया आपण. इथं बघू शकता खेतवाडीचा विघ्नहर्ता, तिसरी गल्ली. तिसरी गल्ली बघू शकता. येड्या इथं बघू शकता अरुण दत्तेंचा हा रूट आहे. अरुण दत्तेंच्या वर्कशॉप आहे पुढं. आता मूर्ती थोड्यात बाहेर पडणार आहे गणपतीची, आणि दुसरी मूर्ती ना 6-7 वाजता बाहेर पडणार आहे. तर पूर्ण बॅरिगेट लावून पूर्ण पॅक केलेलं आहे अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमधून. पूर्ण गर्दी बघा आजची. बघू शकता केसांची लागली आहे वाट. मी तुम्हाला टोटल 3 गणपती दाखवले. केतवाडीच्या विघ्नहर्ता पण आणि अजून कोणता होता, मुंबईचा लंबोदर, अजून दुसरा गणपती आपला कुर्ल्याच्या महाराजा, तिन्ही दाखवले. आणि ना आता आपण चाललो अरुण दत्तेंच्या पण तुम्हाला दाखवलं, पण त्यांनी ना पहिलेच बॅरिगेट लावले. ते 6 या 7ला निघेल त्यांचे गणपती अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमधून. आता आपण चाललो आहे परेल वर्कशॉपला. गणसंकुलचं पण तुम्हाला अपडेट देणारे गेट चालू असेल तर लेट्स गो बघूया. इथं बघू शकता परेलच्या राजाच्या गेट. विठ्ठल, यावेळेस विठ्ठलचं रूप आपल्याला बघायला भेटणार आहे. विठ्ठलची मूर्ती बघू शकता परेलच्या राजाच्या गेट. थोड्यात आपण जाऊया आतमध्ये आणि अपडेट घेऊया. आता आपण चाललो आहे परेल वर्कशॉपला. बघू शकता आता आम्ही पोहोचलो आहे परेल वर्कशॉपला. कलागंध वर्कशॉप, नवीन पोस्टर लावलेलं बघू शकता. परेल वर्कशॉप. कोण बोलला? बघू शकता इथं घरगुती मूर्त्या, खूप सुंदर सुंदर मूर्त्या ठेवलेल्या आहेत. दगडूशेठ हलवाईचे पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे. गणसंकुल वर्कशॉप बघू शकता. गणसंकुल वर्कशॉपवर आम्ही इव्हनिंगला एंट्री करतो आतमध्ये.
इथं ते चांबारा आर्ट्स, सार्थक आर्ट्स, श्री गणेश चित्रशाळा, इथं 3 आपल्याला वर्कशॉप छोटे बघायला भेटतात. हे घरगुती गणपती बघू शकता. बघू शकता खूप सुंदर सुंदर इथं गणपती बाप्पा बघायला भेटतात मूर्त्या. इथे बघू शकता वेळे ब्रदर्स, इथं घरगुती मूर्त्या बघू शकता. समोर बघू शकता अखिल चंदनवाडी गोड गणपती बघू शकता, कस्टमाइजेड. इथं बघू शकता साई गणेश चित्रशाळा. इथं पण आपल्याला घरगुती मूर्त्या बघायला भेटतात. बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. इथं बघू शकता मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी इथंच लाईनमध्ये. स्नेक बघतो तर बघू शकता प्रथमेश दादांच्या वर्कशॉप शिवाय आर्ट्स, मग पेशवा आर्ट्स, मग राजन जाडसरांच्या वर्कशॉप. इथं वेळे ब्रदर्सचे सेकंड स्टोअर बघू शकता. इथं कस्टमाइजेड मूर्त्या आहेत.